च्या आतमध्ये करण पवार. पवार इज पॉवर. पहिला सिक्सर जीपीएल चा कोणी मारलाय तर नॉन स्ट्रायकर एनला जो बॅट्समन आहे तलवडेवाडीचा करण पवार, त्याने पहिला सिक्सर मारलाय. आणि आता अक्षय धुळे मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये अक्षय धुळे सध्या रेसमध्ये आहे. पण आता या मॅचचा परफॉर्मन्स कदाचित त्याला त्या टॉप लेवल परफॉर्मन्स पर्यंत घेऊन जाईल का. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. बॉलर अटॅकिंग केतन कान. भूषण मिनमिने जर का कॅच पकडली ऋतिक सोनावले यांच्याकडून त्या कॅच साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. मॅच स्टार्ट. पहिला बॉल अक्षय धुलेच्या बॅट मधून कव्हरचा खेळाडू धावतो चेतन धुले. बॉल पर्यंत पोहोचला. अडवला बॉल फेकलाय. स्ट्रायकर एंडला अक्षय धुले पोहोचलाय. पिचच्या मध्यावरती होता अक्षय धुले. थ्रो जर परफेक्ट गेला असता तर अक्षय धुळेला कदाचित आउट करता आलं असतं. 1 बॉल 2 धावांनी सुरुवात. आज खरं तर जीपीएलच्या 6व्या पर्वाचा हा महाअंतिम दिवस आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आहे केतन कालन. सेफ केले समोर. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. 2 बॉल 2. नवनाथ स्मृती विघ्नेश 11चे संघमालक योगेश शेठ मुने यांच्या वतीने कॅश प्राइज. कोणत्याही बॉलरने जर का विकेट हॅट्रिक घेतली तर रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज. 1000 रुपयाचा कॅश प्राइज विकेट हॅट्रिक घेणाऱ्या प्रत्येक बॉलर साठी लावलेलं आहे. 2 बॉल 2. करण पवार नॉन स्ट्रायकर एंडला. अक्षय धुळेच्या डेलिकेट टचने मिड ऑन मध्ये हा चेंडू करण पवार मागे आला. 3 बॉल 2 धावा. सायली 11चा अक्षय धुळे. किरण काळन काय फिल्डिंग आहे. मामाकडून 2000 रुपयाचं बक्षीस त्याला लागलं. आणि आता परत एकदा तो फिल्डिंग साठी. आणि तयारी बघा किती. कॅप डोक्यावरती आहे. रुमाल देखील आहे. सगळ्या तयारीनिशी उतरलाय किरण. शॉट अक्षय धुळेचा. आदित्य डायरे प्रयत्न चांगले आहेत. बॉल अडवला. 4 बॉल 3. सायली 11ची थोडी संथ सुरुवात. 4 बॉल मध्ये अवघ्या 3 धावा. सायली 11 हा संघ 6च्या 6 पर्वामध्ये. आणि या दरम्यान आपण पाहतो की ज्यांच्या वतीने लागेल तेवढे चेंडू पुरवले गेलेत ते मधुकरजी डायरे यांचं आगमन या जीपीएलच्या 6व्या पर्वामध्ये. आणि त्याचबरोबर सुनीलजी गोडविंदे साहेबांचं देखील आगमन. सहर्ष स्वागत. या दरम्यान आपण पाहतो सेमीफायनल. सुनीलजी गोडविंदे साहेबांचा संघ आणि या टीम ची पहिल्याच ओव्हर मध्ये करण पवार. पवारचा पहिला वार चाललाय बाउंड्री पार. स्कोर या चौकाराने जाऊन पोहोचलाय 7 धावा. आणि जर का 50 पार धावा ठोकल्या सायली 11 ने तर दोस्ती डाब्याच्या ओनर अनिल शेठ काळन यांच्या वतीने संध्याकाळी सायली 11 टीमला पार्टी असेल. 50 पार धावा जरी केल्या तरी. 7 धावा पहिल्या ओव्हर मध्ये आल्या. 2 टीम एकमेकांच्या विरोधात लढतायत. आणि विशेष करून ज्यांनी आपल्याला चेंडू पुरवलेत मधुकरजी डायरे साहेब. लागेल तेवढे चेंडू. म्हणजे समोर नदी होती. आम्हाला पहिल्यांदा भीती होती की जर का या बाजूने तिकडे खेळलो किती चेंडू नदीमध्ये जातील. पण सूरजने सांगितलं की आपल्याला चेंडू पुरवणारा व्यक्तिमत्व दिलदार आहे. म्हणजे जरी 50 चेंडू गेले तरी हरकत नाही. त्यावेळेला आम्ही दोनही एंड कडून मॅचेस खेळवल्या. आणि खरं तर त्यांचं आपण मनापासून कौतुक करूया. आणि ओव्हर इनिंग संपली की आपण मधुकरजी डायरे साहेबांचा सन्मान जीपीएलच्या 6व्या पर्वामध्ये करणार आहोत. एवन ग्रुप पिंपलोली यांच्याकडून अजय सोनावलेच्या विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि 1 ओव्हर मध्ये 7 धावा आहेत. भरपूर ऊन आहे. उन्हाच्या झळा सोसून या खेळाडूंनी 2 दिवस आपल्या संघासाठी खेळ केलेला आहे. आता काही क्षण आहेत. 2च मॅचेस बाकी आहेत. ही सेमीफायनल आणि त्यानंतर फायनल. 5 वाजण्याच्या आत सर्व कार्यक्रम आपण नक्की कंप्लीट करू. 6वे पर्व सायली 11 लगातार 6 वर्ष सुनीलजी गोडविंदे साहेब आत्मारामजी धुळे साहेबांच्या टीमने
ट्रॉफी जिंकलेली. अभिनंदन. मिलिंदजी विरळे साहेबांच्या धन्वी 11 टीमने देखील ट्रॉफी जिंकलेली आहे, त्यांचं देखील अभिनंदन. रिव्हर्स शॉट अक्षय धुलेचा, चाललाय चेंडू बाउंड्री पार. क्लास होता या फटक्यामध्ये. 4 धावा मिळतील, 11 धावा, 1 बॉल आणि 11 धावा. 50 फक्त करायचे आहेत अनिल काळन यांची पार्टी. मॅच जिंको किंवा हारो हा रिझल्ट नंतरचा आहे, पण 50 केला तरी संध्याकाळी पार्टी. 2 दिवस ज्यांनी सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली त्याने शेठ काळन यांचे आभार. आणि आता येणाऱ्या बॉलवरती चॅलेंज आहे गोलंदाजाकडे, कारण अक्षय धुलेसारखा बॅटर समोर आहे. समोर मारलाय, लॉंग ऑफ मध्ये खेळाडू नाहीये, चाललाय चेंडू बाउंड्री पार. अक्षय धुळेचा धमाका. सायली 11 ची टोटल 2 बॉल 2 चौकार आणि धावा पोहोचल्यात 15. अक्षय धुळे पहिल्या ओव्हरमध्ये एकदम शांतपणे बॅटिंग करत होता, डॉट बॉल खेळला, पण दुसऱ्या ओव्हरमध्ये ती शांतता भंग करत असताना त्याने बॉलर कॅप्टन अजय सोनावलेच्या विरोधात 2 चौकार मारले. सायली 11 चा कॅप्टन अक्षय धुळे, तर दुसरीकडे नवनाथ स्मृती विघ्नेश 11 चा कॅप्टन अजय सोनावले, ज्याने मॅन ऑफ द सिरीजचा बैल जिंकला होता आणि आता त्याच्या विरोधात 2 बॉलमध्ये 2 चौकार मारलेत. कॅप्टन वर्सेस कॅप्टन ही लढाई आहे. जर खेळायचं तर कॅप्टनच्या विरोधातच मी माझी दमदार बॅटिंग करेल हे दाखवतो अक्षय धुळे. 2 बॉल 15 टीमची टोटल आहे. अक्षय पुन्हा एकदा फलंदाजी स्टान्स वरती उभा आणि समोर येतो अजय सोनावले. बिग बॅटल आहे दोन्ही टीम मध्ये. मागे आला होता, उडवण्याचा प्रयत्न होता, संदीप काळन बॉल कव्हर करतायत, रन मिळणार नाही. अक्षय धुळेने प्लॅनिंग बनवलं की इथे रिस्क घेणाऱ्या धावा घ्यायच्या नाहीत, तर जिथे गोलंदाजाचा चेंडू जिथे टप्पा चुकेल तिथे मात्र फटकेबाजी करायची, हे प्लॅन आहे. आणि 3 बॉलमध्ये धावा आहेत त्या 15. 3 बॉल 15 धावा. आदरणीय ग्रुप ग्रामपंचायत पिंपलोलीचे माजी उपसरपंच सुभाजी काळन साहेबांचं देखील आगमन. 1 रन इथून मिळाली, 1 रनने टीमची टोटल आहे ती 16 धावा. GPL 6व्या पर्वामध्ये पहिलं बक्षीस खेळाडूला कोणी दिलं असेल तर सुभाजी काळन साहेबांनी. 200 रुपयाचा कॅशबॅक करण पवार. आता परत करण पवारच स्ट्राईक वरती आलेला आहे. सुभाजी काळन साहेब आले की करण पवार बॅटिंग साठी असतोच. धावा संख्या 16. गोलंदाज तयार अजय सोनावले. विकेट किपर संदीप कडून चेंडू सुटलाय, 1 रन मिळेल, अक्षयला स्ट्राईक मिळेल. 1 रनने टोटल 17. 22च्या स्वरूपात टीमच्या खात्यात धावा संख्या 1 ने वाढेल 17. आता अक्षय धुळे आणि अजय सोनावले दुपारच्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना गोलंदाजांचा प्रभाव जरा जास्त जाणवलाय, पण अक्षय धुळे जोपर्यंत आहे सायली 11 ला मोठ्या टोटलची अपेक्षा आहे. समोर मारलाय लॉंगॉनच्या दिशेने चेंडू, खेळाडू परेश हजारे बॉल पर्यंत पोहोचलाय, कलेक्ट केला, फेक करतोय, 1च रन वरती थांबलेत. 18 धावा टीम सायली 11च्या. 2 ओव्हर कंप्लीट झाल्या आणि 9च्या सरासरीने धावा झाल्यात 18. दोन ओव्हर मध्ये 18 धावा. विकेट आतापर्यंत एकही आउट झालेली नाहीये, त्यामुळे 2 ओव्हर मध्ये बॅटर सेट झालेले आहेत, बॉलवरती परिपूर्ण त्यांची नजर बसलेली आहे. त्यामुळे आता उर्वरित 3 ओव्हर मध्ये 50 ही पार न्यायचं आहे. म्हणजे जर का यांनी 33 धावा केल्या तर आज संध्याकाळी सायली 11च्या संपूर्ण टीमला अनिल शेठ काळन यांच्या वतीने पार्टी असेल. 2 ओव्हर आणि 18 धावा सोपं नाहीये. सायली 11 स्वर्गीय नवनाथ स्मृती विघ्नेश 11 साठी सेमीफायनल आहे. आजच्या दिवसभरामध्ये खरं तर एक मॅच होती जी प्रेक्षकांना आवडली, ती म्हणजे सुजल 11 आणि स्वर्गीय नवनाथ स्मृती विघ्नेश 11. 5 ओव्हरमध्ये 21 धावा हव्या होत्या. सामना पोहोचला होता जवळपास 27व्या चेंडूवरती. 27 बॉल पर्यंत 22 धावा करताना घामाघूम केलं होतं सुजल 11 या टीमने. आणि आता सेमीफायनल 2 ओव्हर 18 अक्षय स्ट्राईक वरती आणि तिसऱ्या ओव्हरला स्टार्टिंग करतोय केतन काळन. पहिलाच बॉल, अक्षयचा शॉट लॉंग ऑफ कडे, चाललाय चेंडू समोरच्या दिशेला खोलून मारलाय चौकार. अक्षय धुले ऑन फायर. सेमीफायनलची लढत आहे आणि सेमीफायनल मध्ये जे काम अक्षय धुळेला करायचं ते करत असताना केतनच्या विरोधात चौकार त्याने मारलाय. 22 धावा ऑन बोर्ड लागल्यात. विकेट आलेली नाहीये. विदाउट लॉस फर्स्ट विकेटची पार्टनरशिप सुरू आहे. दुसरा बॉल कट करण्याचा प्रयत्न, झेल उडवलाय, कॅच पकडली आणि पहिली विकेट.
अप्पर कट मारण्याचा प्रयत्न आणि इथून सहज सोपी कॅच दिली. 22 रन्स वरती पहिली विकेट. अक्षय धुळे आउट. आता मैदानाच्या आतमध्ये साजन मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. आज खरं तर अंजप येथे भव्य दिव्य शर्यती आहेत आणि साजन म्हटलं तर बैलगाडा क्षेत्रातील बैलगाडा चालक म्हणून ज्यांची ओळख आहे, आज खरं तर शर्यत बाजूला ठेवून क्रिकेटच्या मैदानावरती आपल्या टीमसाठी थांबलेत. केतन काळने जी विकेट कमावली अक्षय धुळेची, त्या विकेटसाठी माजी उपसरपंच सुभाजी काळन यांच्या वतीने 200 रुपयाचं कॅश प्राईज केतन काळनला दिलं जाईल. खेळाडूच्या खेळीला दाद देत असताना सुभाजी काळन साहेबांचं 200 रुपयाचं कॅश प्राईज. मोठी विकेट होती अक्षय धुळेची. सायली 11 22 रन. आता साजनचे शॉट म्हणजे प्रत्येक बॉल सीमा पार, लागला तर 6 अशी त्याची बॅटिंग असते. मागे टाकलाय केतन काळने. व्हाईट बॉल एक्स्ट्राची धाव देतोय. आल्या आल्या साजनचा रिदम तोडण्याचा प्रयत्न होता केतन काळनचा. साजन देखील मनाशी ठरवून गेलाय. टीम व्यवस्थापक सूरज गोडविंदेने सांगितलंय की मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला समोरच्या गोलंदाजावरती आक्रमणच करायचंय आणि तो अटॅक साजन करणार का? साजनच्या बॅट मधून लॉंग ऑनच्या डोक्यावरून मोशाच्या टेपावरती मारलेला षटकार. परत एकदा 200 रुपयाचा कॅश प्राईज साजनच्या या सिक्सर साठी सुभाजी काळन साहेबांकडून. पार्टी अनिल जे काळन साहेबांची आहेच. जर का 50 पार धावा केल्या तर आणि पार्टी कदाचित फिक्स होईल. 200 रुपये साजन साठी आलेले आहेत या सिक्सर साठी आणि केतन काळनने जी विकेट घेतली त्यासाठी देखील 200 रुपये सुभाजी काळन यांच्याकडून आलेले आहेत. टीम आता धावफलक आपण बघू शकाल फ्लाय होत असताना साजन देखील आता तो लय पकडतोय केतनच्या अगेन्स्ट. वेगवान बॉल होता, स्पीड होता, समोर ठेवला होता. वाईड यॉर्करचा प्रयत्न आणि तो सक्सेसफुल ठरलाय केतन काळन. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती तुम्ही आता बघू शकाल धावा 29 या अंकावरती आहेत. तिसरं षटक 29 धावा सध्या ऑनबोर्ड आहेत. 4 बॉल 29. पाचवा चेंडू साजनने ढकललाय. चेंडू समोरून खेळाडू आलाय. बॉल निसटलाय. दुसऱ्या रनचा एफर्ट्स आणि 2 धावा कंप्लीट. 31 धावा. 5 चेंडू संपलेत केतन काळनचे. धावा झाले ते 31. अजून 20 धावा करायचेत 50चा टप्पा पार करण्यासाठी. खरं तर खेळाडूंचं जरी 51 कडे लक्ष नसलं तरी विकी गोडविंदे यांना माहिती आहे की कदाचित बसमध्ये एखादी सीट त्यांना मिळेल जाण्यासाठी पार्टीसाठी आणि तेही प्रार्थना करतात की 20 धावा इथून टीम करेल का. अजून 13 बॉल आहेत. 31 धावा झालेले आहेत. शेवटचा बॉल आहे. सायली 11 टीम. साजनसाठी केतन काळनचा चेंडू. विकेट किपर संदीप काळन. ओव्हर पूर्ण केली केतन काळनने. 3 ओव्हरमध्ये रन्स आलेत 31. 3 ओव्हरमध्ये 31 धावा आलेले आहेत. अजूनही 2 ओव्हरचा स्पेल बाकी आहे. धनवी 11चे टीम पॅकर मिलिंद बिर्ला साहेबांचे देखील आभार आणि अभिनंदन की त्यांचा संघ एका ट्रॉफीचा मानकरी ठरलेला आहे. 3 ओव्हर 31 धावा. पाण्याची बॉटल घेऊन सूरज गोडविंदे. त्याचबरोबर चेतन चाललाय. 3 ओव्हर आणि 31. अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत. भरपूर ऊन होतं. मार्च महिन्यामध्ये कडक ऊन असतं आणि या उन्हामध्ये GPL 6व्या पर्वाचं नियोजन करण्यात आलं. खरं तर मार्च महिना आला की नाईट टुर्नामेंटचं जास्त वेध लागतात आणि येणाऱ्या 15 मार्च पासून तर 15 एप्रिल पर्यंत लगातार 30 दिवस कर्जत तालुक्यात नाईट टुर्नामेंटचं आयोजन होणे. किमान 7 टुर्नामेंट या लागोपाठ आहेत. 15 ते 19, 20 ते 24, 25 ते 28, 28 ते 2, 2 ते 7, 7 ते 11 लगातार 7 नाईट टुर्नामेंट आहेत कर्जत तालुक्यामध्ये. त्यामुळे ग्रुप ग्रामपंचायत पिंपलोली परिसरातील संघ त्या स्पर्धामध्ये समाविष्ट होतील आणि पिंपलोली ग्रामपंचायत परिसराचं नाव करतील यात मात्र शंका नाही, कारण आपल्या संघांकडे खेळ चांगला आहे. यावर्षी फॉर्ममध्ये अंथड वरेडी तळवडेवाडी हे 2 संघ ज्यांनी 7-7 ट्रॉफी जिंकलेले आहेत. त्याचबरोबर जय गणेश तळवडे, श्री गणेश पिंपलोली, जांताराजा पिंपलोली हे संघ देखील ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रयत्न करतायत.
त्यामुळे येणाऱ्या 7 नाईट टुर्नामेंटमध्ये पिंपलोली ग्रामपंचायत परिसरातील संघांनी घवघवीत यश मिळवावं आणि पिंपलोली परिसराचं क्रिकेट हे तालुक्याला दाखवावं हीच आपल्या सर्वांची इच्छा आहे. आणि 3 ओव्हर 31. चला ओव्हर नंबर 4. बॉलिंग ट्रॅकवरती परेश हजारे, धीम्या गतीचा पण खेळाडूंना बॅटरला फसवण्यामध्ये हुशार असणारा हा बॉलर परेश हजारे चौथ्या ओव्हरला सुरुवात करतोय. पहिला बॉल करण पवारच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय. समोर खेळाडू आहेत अडवण्यासाठी, उचललाय बॉल, फेकी करेल, फक्त 1 रन मिळेल. टीमची टोटल 32. साजन मैदानाच्या आतमध्ये हार्ड हिटर, ज्याच्या बॅटला हिट झाल्यानंतर सिक्सर येतो. 1 सिक्स त्याने मारलेलं आहे आणि आता परत जबाबदारी आहे परेश हजारेच्या विरोधात त्याच बॅटिंगची. बॅटवरती फुल टॉस, फुल पॉवरफुल स्ट्रोक आणि षटकार अडवण्यासाठी अप्रतिम प्रयत्न या खेळाडूचे. काय फिल्डिंग आहे. चेक आपण करू तोपर्यंत चेक केलं जाईल. 3 नावा तर घेतलेल्या आहेत, आपण चेक सुद्धा करतोय. डिसिजन पेंडिंग. खूप उंच होता चेंडू. अजय सोनावलेने एका हाताने जंप घेतली, एका हाताने त्यांनी चेंडूला आतमध्ये ढकलण्याचा जो प्रयत्न केला तो प्रयत्न कितपत यशस्वी झाला याचं चेकिंग आपण करतोय. उंच हवेत होता, भरपूर उंच जंप त्याने घेतले होते आणि संघासाठी काय एफर्ट्स आहेत. फुल ऑन डेडिकेशन अजय सोनावलेचे कॅप्टनचे. आणि इथून षटकार अडवलेला आहे. टाळ होऊन जाऊ द्या फिल्डिंगचा. षटकार अडवलेला आहे. या फिल्डिंगसाठी देखील सुभाजी काळन साहेबांकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज. अप्रतिम फिल्डिंग परेश हजारे. करण पवारला फसवण्यामध्ये सक्सेसफुल ठरलाय. 3 नावा आल्या आधीच्या बॉलवर आणि आता हा चेंडू मात्र इथून डॉट टाकलाय. धावसंख्या 35. 3 खेळाडूंना 200 रुपयाचा कॅश प्राइज दिलेला आहे. स्लोवर बॉल, कॅचची संधी, डाऊन दी बॉल अजय आणि कॅच ड्रॉप. कठीण चेंडू अडवला आणि सोपी कॅच ड्रॉप. 2 नावा मिळतील. 37 धावा 3 ओव्हर 4 बॉलच्या समाप्तीनंतर. समोर सूर्यप्रकाशामुळे कदाचित त्याचे डोळे दिपले असावे आणि हा झेल ड्रॉप झाला अजय कडून. पण करण पवार पहिला 6 मारणारा जीपीएलचा हा फलंदाज. इथून आता परेश हजारेने 1 बॉलवरती फसवलंय. आता 2 बॉल आहेत. 2 बॉलवरती परेश हजारे डॉट बॉलचे प्रयत्न करेल. मारलाय करण पवारने लॉंगॉनच्या दिशेने बॉल. 1 रन कंप्लीट. सुटलाय चेंडू. 1च रन. 38 धावा. 5 चेंडू संपलेत परेश हजारेचे. 38 ही टोटल स्कोर कार्ड वरती आहे. परेश हजारेने अवघ्या धावा दिल्यात 7. 5 चेंडू मध्ये परेश हजारेने 7 धावा दिल्यात. म्हणजे परेश हजारेच्या या स्लोवर चेंडूला ओळखण्यामध्ये फलंदाज या ओव्हर मध्ये थोडे फसलेत. धीम्या गतीचा बॉल टाकण्याचा प्रयत्न. मागे किरण काळन डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. पंचांचा निर्णय आला. 22च्या स्वरूपातली धाव. ओव्हर पूर्ण झाली. 4 ओव्हर मध्ये सायली 11ची धावसंख्या 39. 39 धावा आहेत 4 ओव्हर मध्ये. अजूनही 1 ओव्हर बाकी आहे. 1 ओव्हर बाकी आहे. 50 पार धावा अजून गेलेल्या नाहीयेत. 39 झालेले आहेत. 1 ओव्हर आहे. आता जर 12 धावा जर त्यांनी केल्या तर अनिल शेठ काळन यांची पार्टी फिक्स. एका बाजूला भारत वर्सेस न्यूझीलंड हा सामना लाईव्ह, दुसरीकडे अनिल शेठ काळन यांची मेजवानी. पण बॉलिंग ट्रॅक वरती कोण असेल? दादा असेल का? ओव्हरसाठी कोणाकडे षटक देतील? चेतन धुळेकडे चेंडू देण्यात आलाय. सायली 11 टीम 3 खेळाडूंनी आतापर्यंत केलेल्या परफॉर्मन्सला सुभाजी काळन साहेबांनी तिघांनाही प्रत्येकी 200 रुपयाचा कॅश प्राइज दिलेला आहे. अजय सोनावले काय एफर्ट्स होते. षटकार त्याने अडवला. 3 धावा वाचवल्या. साजन ज्याने षटकार मारला आणि केतन काळन ज्याने विकेट घेतली अक्षय धुळेची. या 3 प्लेयरला 600 रुपये हे बक्षीस या ठिकाणी देण्यात येईल प्रत्येकी 200 प्रमाणे.
आता लास्ट ओव्हर 39 आहेत. सुनीलजी गोडविंदे आत्मारामजी धुळे यांचा हा संघ 6 पर्व 6 ट्रॉफी त्यांनी जिंकल्यात, पण आता चॅम्पियन पदासाठी फायनल मध्ये जाण्यासाठी ही लढत आहे. पहिलाच बॉल साजनच्या बॅट मधून चाललाय मोशाच्या टेपावरती षटकार. आणखीन एक षटकार मारलाय साजनने, त्यामुळे 200 रुपये आणखी येतील सुभाषजी काळन यांच्या वतीने. 45 धावा 45 रन झालेले आहेत. खेळ आहे शेवटी, क्रिकेट आहे आणि त्या क्रिकेटला त्याच खेळाडूंना ही कौतुकाची थाप आहे सुभाषजी काळन आणि अनिलजी काळन यांच्या वतीने. म्हणजे आता टीम मॅनेजर पद सुद्धा बदली केली सूरज गोडविंदेंची. शॉट चांगला कव्हर मधून काढलाय चेंडू, कव्हर मधून काढला आणि 49 परत 200 आहे साजनसाठी. 49. अनिल काळन यांच्या चेहऱ्यावरती आनंद स्पष्टपणे झळकतोय. 4 बॉल आहेत, 49 झाला, 2 धावा फक्त करायच्यात आणि साजनसाठी या षटकार चौकारासाठी सुभाषजी काळन यांच्या वतीने प्रत्येकी 200 आणि या ठिकाणी दत्ता तांबोळी यांचं आगमन. दत्ता आपण या व्यासपीठावरती काय खतरनाक क्रिकेट दाखवतोय. तर साजन बैलगाडा चालक देखील तेवढा सुप्रसिद्ध आहे आणि आता मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी बॅटिंग तो करतोय. चेतन धुळेवरती अटॅक. परत एकदा खोलवर टप्प्याचा बॉल, दुसऱ्या रन साठी एफर्ट्स लावतील का? पहिली कंप्लीट, स्ट्रायकर एंडला फेक, साजन धावतोय, पोहोचलाय. 2 धावा आणि 51 धावा टाळून जाऊ द्या. अनिल शेठ काळन यांची सायली 11 साठी संध्याकाळी पार्टी फिक्स. मॅच बघता बघता इंडिया वर्सेस न्यूझीलंड संध्याकाळची मेजवानी. 51 धावा केल्यात सायली 11 ने. 3 बॉल शेवटच्या बाकी, 3 बॉल बाकी. दोस्ती डाव्याला टेबल लावलेलेच आहेत. फुल टॉस कॅच होईल का? थांबलेत खेळाडू दुसऱ्या रन साठी. 53 धावा, 4 बॉल 53, 2 बॉल बाकी आहेत. 60 धावा करण्याचा प्रयत्न फलंदाजाला करावा लागेल. साजनने काय बॅटिंग केली. 10 चेंडू मध्ये 25 वरती तो नॉट आउट खेळतोय. 600 रुपयाचा कॅश प्राइज साजनला सुभाषजी काळन यांच्या वतीने देण्यात येईल. षटकार चौकार षटकार अशा 3 बाउंड्री साठी ते कॅश प्राइज आहे. चेतन धुळे शेवटचे 2 बॉल. रन्स घेण्यासाठी अपील जोरदार होती पण रन मिळेल. लेग बायची धाव 54 धावा. लास्ट बॉल आहे, शेवटचा बॉल. सेमीफायनल क्रमांक 2 पहिली बॅटिंग आणि शेवटचा बॉल टाकला जाईल बॉलर चेतन धुळेकडून. 54 धावा ऑन बोर्ड आहेत आणि 54 धावा. लास्ट बॉल वरती करण पवार, लास्ट बॉल वरती तो सिक्सर दाखवेल का सायली 11 टीमला? चेतन धुळेचा अंतिम बॉल. लास्ट बॉल आला रे आला, शेवटच्या बॉलवर षटकार आला भरपूर लांब लांब आणि करण पवार साठी आणखी 200. पैशाचा पाऊस. एकीकडे अनिल शेठ काळन यांची पार्टी फिक्स, दुसरीकडे सुभाषजी काळन यांची पैशाची लयलूट करणारी मॅच. जवळपास माझ्याकडे 1500च्या वर अमाऊंट जमा झालेली आहे. करण पवार इज पॉवर. 60 धावा झालेले आहेत. सायली 11 टीम आता 61 धावा त्यांना वाचवायच्यात आणि विजयी झाल्यानंतर डबल पार्टी अनिल शेठ काळन यांच्याकडून. चला फिल्डिंग आता लावून घ्या. 61 धावांचं लक्ष. सागर काळन यांचं देखील आगमन. एस के यांना मी विनंती करेल की आपण व्यासपीठावरती या. एस के
एस के खरं तर साडूंची भेट घेण्यासाठी आले. दत्ता तांबोळी खरं तर साडू आहेत. चला फिल्डिंगसाठी सूरज आपण रवाना व्हा, कारण सूरजची मीटिंग म्हणजे कदाचित आणखी 15 मिनिटं जातील. सुभाष सोनावले तांबे सर प्रचंड मेहनत घेणारे व्यक्ती, दिवस रात्र जीपीएल एकच विचार त्यांच्या डोक्यात होता, जीपीएल 6वं पर्व करायचं. सायली 11 टीम मैदानाच्या आतमध्ये उतरते. 61 धावा त्यांना वाचवायचे. 61 टू विन. 61 रन फायनल मध्ये जाण्यासाठी करायच्या स्वर्गीय नवनाथ स्मृती विघ्नेश 11 या टीमला. कोणता संघ सेमी फायनल जिंकेल? 61 धावांचं टार्गेट. 61. स्वर्गीय नवनाथ स्मृती विघ्नेश 11, संदीप कान परेश हजारे ही सलामीची जोडी मैदानावरती जाण्यासाठी चेंडूची चेकिंग करतीये आणि बॉल इथून चेक केले जातील. आणि सेमी फायनल मध्ये 61 धावा केल्या, धावा 60. आणि आता बघायचं की 61 धावा. काय सुंदर दृश्य दिसतंय मैदानाचं. निसर्गरम्य असा परिसर. एक खेळाडूची कदाचित कमतरता असेल. सुनीलजी गोडविंदे साहेबांनी आपण इम्पॅक्ट प्लेअरची संधी देऊ, जर त्यांची इच्छा आहेच तर जाऊ द्या सुनीलजी गोडविंदे साहेबांना. 61 करायचं. सेमी फायनल जिंकून फायनल मध्ये कोणती टीम येईल? आधी एक संघ ऑलरेडी पोहोचलेला आहे, वैष्णवी कन्स्ट्रक्शन फायनल मध्ये, आणि आता दुसरी टीम जी या मॅच वरती या सेमी फायनल मधून येणार आहे. चला चला आता घाई करा थोडी, कारण आता दुपारचे वाजलेत 3:15. एक फायनल 4:15 पर्यंत 4:30 पर्यंत आपली स्पर्धा संपली तर उर्वरित 2 ते 2.5 तास तुम्हाला इतर कामं करण्यासाठी फ्री टाइम मिळेल. काहींना शर्यतीकडे जायचं त्यांनाही टाइम मिळेल. तर आता इनिंग इथून 61 धावांचं टार्गेट इथून सेट करण्यात आलेलं आहे. सूरज गोडविंदे आणि त्यांची संपूर्ण टीम इथून फिल्डिंग सेट करते आणि ज्याच्या बॅटमधून 30 धावांची इनिंग आली आजच्या दिवसामध्ये, ज्याने खरं तर स्वर्गीय नवनाथ स्मृती विघ्नेश 11 या टीमला जर सेमी फायनल मध्ये आणण्यासाठी कोणी मॅच जिंकून दिली तर तो संदीप काळन. आणि त्या संदीप काळनवरती आता परत एकदा जबाबदारी 61 धावा करण्याची. मागच्या मॅचेस मध्ये परफॉर्मन्स कसा झाला यापेक्षा ही मॅच महत्त्वाची, कारण साऊथ आफ्रिकेने न्यूझीलंडला वर्ल्ड कप मध्ये 6 मॅचेस जिंकून दिलं नव्हतं. 2007 ते 2026 19 वर्षामध्ये न्यूझीलंडला जिंकून दिलं नव्हतं. पण या सेमीफायनल मध्ये साऊथ आफ्रिकेचा 1 साइड धुरळा केला तो न्यूझीलंडने. बघा कॅमेरामॅनच्या स्टँडच्या समोर बघा, जे आपले प्रेक्षक बसलेले ब्लॅक स्क्रीनच्या समोर, कृपया त्या काठीवरून आपण खाली बसा. चंद्रकांत ऋतिक ज्या काठीवर आपण बसलात खाली बसा. काठीवरून खाली बसा, तिथेच बसा पण खाली बसा. काठीवर बसू नका, कारण जर का कॅमेरामॅनचा स्टँडला काय झालं तर कॅमेरामॅन तुमच्या अंगावर येईल. ऋतिक काळन बॉलिंग ट्रॅक वरती आहे, अनिल शेठ काळन यांचे सुपुत्र. आणि जर का ऋतिक काळनने विकेट हॅट्रिक घेतली तर प्रिशा काळन हिच्या वतीने 500 रुपयाचं इथून मात्र बक्षीस दिलं जाईल. आणि सुनीलजी गोडविंदे साहेबांकडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. प्रत्येक षटकारासाठी प्रत्येक चौकारासाठी सुभाषजी काळन यांच्याकडून देखील 200 रुपयाचा. आता पैसाच पैसा. 61 करायचे. चला टीम आपण वेळ घेऊ नका प्लीज. सूरज मी म्हटलं ना, सूरजची मीटिंग आणि फिल्डिंग म्हणजे 15 मिनिटं जातील. 10 मिनिटं तर गेलेली आहेत. 61 धावांचं टार्गेट आहे. लेट नवनाथ स्मृती विघ्नेश 11. एक ओव्हर एक बॉलर ऋतिक काळन. पहिला बॉल सँडीच्या बॅट मधून आलाय, पहिला षटकार. फुल टॉस वरती आलाय षटकार. आणि प्रत्येक 6 प्रत्येक 4 साठी सुभाषजी काळन यांच्याकडून प्रत्येकी 200 रुपयाचा कॅश प्राइज. या दरम्यान आपण पाहतोय
पिंपलोली ग्रामपंचायतीचे माजी तंटमुक्त अध्यक्ष मनोहर डायरे यांचं आगमन, त्यांचं सहर्ष स्वागत. ऋतिक काळनचा हा बॉल स्वर्गीय नवनाथ स्मृती विघ्नेश 11चे ओनर योगेश शेठ मुणे आणि त्याचबरोबर सुरेश शेठ सोनावले यांच्याकडून कॅश प्राइज आहे. एक षटकारासाठी 300 आणि त्याचबरोबर षटकार हॅट्रिकसाठी 1500 रुपयाचे कॅश प्राइज. पैसाच पैसा मिळेल, फक्त आपण नोट डाऊन करा. संदीप काळन बॅटिंगसाठी आहे. ऋतिक काळनच्या विरोधात परत एकदा ऑन साइडला स्ट्रोक मारला, जमिनीला घासत चाटत पुसत चेंडू फिल्डरच्या हातात आहे. 3 बॉल 7, 61 धावा. जर का संदीप काळनची बॅट तळपली तर सेमीफायनल मध्ये न्यूझीलंडच्या फिनिशर ॲलन सारखा तो बॅटिंग करू शकतो. आणि अजय सोनावले एक साइडर रोल इम्पॅक्ट टाकणारी बॅटिंग. मागचा सामना सिक्सरने त्याने जिंकून दिला होता. आता त्याच्यावरती कॅप्टन म्हणून जबाबदारी तीच आहे की 3 बॉलमध्ये 7 झाल्यात, अजून 54 धावा करायच्या 27 बॉलमध्ये. 12चा रन रेट आहे, प्रत्येक बॉलवर 2 धावा हे समीकरण आहे. ऋतिक काळनचा हा चेंडू, चांगली बॉलिंग. 4 बॉल 7 धावा, एक सिक्सर, तोही फुलटॉस वरती आला. अन्यथा ऋतिक काळनने देखील पॉवर प्ले मध्ये चांगली बॉलिंग केलेली आहे. प्रत्येक बॉल आणि फायनलचं तिकीट, कोणती टीम फायनल मध्ये दाखल होईल. 4 बॉल 7 झालेले आहेत. बॉलच तयार. घुटना टेकला होता पण अजयच्या बॅटला आज चेंडू स्पर्श झाला नाही. एकही चान्स ऋतिक काळनने दिली नाही. जर फुलटॉस चेंडू सोडला तर एक धाव मागच्या 4 बॉलमध्ये दिली आहे. त्यामुळे ऋतिक काळनची बॉलिंग ही सायली 11 साठी इम्पॅक्टफुल बॉलिंग आहे. प्रभाव टाकला बॉलिंगने ऋतिक काळनने. अजय सोनावले लास्ट बॉल समोर मारलाय. एक रन घ्यायचे आणि इथून रन कंप्लीट. ओव्हर कंप्लीट झाली. 1 ओव्हर मध्ये धावा आल्यात 8. अजून एक गरज आहे 53 धावांची. 24 बॉल आणि 53 धावा. 24 चेंडू 53 धावांची गरज आहे. 8 धावा पहिल्या ओव्हर मध्ये ऋतिक काळनने दिलेले. पहिला 6 मारला होता संदीप काळनने. त्यानंतर 5 चेंडू मध्ये अवघ्या 2 रन दिल्या ऋतिक काळनने. खूप सारे कॅश प्राइज या मॅच मध्ये. प्रत्येक षटकार, प्रत्येक चौकारासाठी सुभाषजी काळन यांच्याकडून प्रत्येकी 200. टीम ओनर योगेश शेठ मुणे आणि सुरेश शेठ सोनावले यांच्या वतीने एका 6 साठी 300, षटकार हॅट्रिक साठी 1500. आणि आता हे बक्षीस कोण कमावणार? आतापर्यंत जवळपास 1400 रुपयाचं कॅश प्राइज सुभाषजी काळन यांच्या खेळाडूंनी कमावलेलं आहे. आपल्या परिसरातील खेळाडूंवरती खरं तर बक्षिसाची लयलूट करत असताना माजी उपसरपंच सुभाषजी काळन. 24 बॉल 53 धावा. इथून सामना थोडा का होईना पण या 2 टीम मध्ये घासाघासी होईल. सूरज गोडविंदे यांना मीटिंग साठी 5 मिनिटं लागतात, हे सगळ्यांना माहित आहे. प्रत्येक ओव्हर नंतर खरं तर जो पॉज घेतला जातो. यस, थँक्यू सूरज, थँक्यू सो मच. ओव्हर चालू होईल आता. 24 बॉल आणि 53 धावांची गरज. गेम ऑन. पहिला बॉल अमोल जाधवचा हा चेंडू. वानथड बर्डीचा हा बॉलर ज्याने खरं तर आतापर्यंत चांगली बॉलिंग केलेली आहे. जबाबदारी सूरजने अमोलच्या खांद्यावर दिली आहे. सुपर ओव्हर मध्ये देखील याच बॉलरने सायली 11 ला जिंकून दिलं होतं. तो अमोल जाधव. अजय सोनावले बॅटला बॉल लावणं आता गरजेचं बनलं अजयसाठी. शॉट बरोबर रडार मध्ये आला आणि पठ्ठ्याने भिरकावलाय चेंडू. सीमा पार खोचून मारलाय आणि षटकाराने 200 रुपये सुभाषजी काळन यांचं अजयच्या खात्यात. पैसाच पैसा. मी फक्त पैसा मोजतोय, रन मोजतोय, षटकार मोजतोय, चौकार मोजतोय. खतरनाक बॅटिंग. अमोल जाधवला इथून दणका दिलाय. दणका दिलाय. खरं तर संदीप काळनलाही 200 दिलेत आणि अजय सोनावलेलाही परत 200 जमा झालेले आहेत. खतरनाक बॅटिंग. रन स्कोर कार्ड वरती 14. 22 चेंडू बाकी आहेत. 22 चेंडू बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी अजूनही टार्गेट 47 धावांचे. 22 चेंडू 47 धावांची गरज आहे. काही होऊ शकेल.
ही लढाई आता सेमी फायनल मध्ये रफ टफ झालेली आहे. आता मीटिंग वरती मीटिंग येतील सुरतच्या. 22-47. आता 6 मारलाय म्हणजे थोडी तारांबळ उडणार. अजय सोनावले, संदीप कान षटकार किंग आहेत या मॅचचे. अमोल जाधव, खरं तर कोलाऱ्याची नाईट टुर्नामेंट मध्ये या खेळाडूने सायकल जिंकली होती. 40 टीम मधून सर्वोत्तम बॉलर ठरला होता आणि तोच बॉलर आता अजयच्या विरोधात षटकार खर्च करतोय. 22-47. खाली राहिला चेंडू, कॅच हलकीशी कडा होती. अक्षय खरं तरी कॅच ड्रॉप करतोय. 21 बॉल 47 धावा पाहिजेत. सामना अजूनही कोण जिंकेल सांगू शकणार नाही. 21 चेंडू 47 धावा, सेमी फायनल आहे. अमोल जाधव समोर अजय सोनावले. बिग फाईट आहे, कट टू कट फाईट आहे. प्रत्येक बॉलवरती दोन्ही टीम मध्ये रस्सी खेच, टग ऑफ वॉर सेमी फायनल मध्ये. अजयच्या बॅट मधून समोर मारलाय, लॉंग ऑफ कडे अडवलाय चेंडू. या ठिकाणी फिल्डिंग खतरनाक. रन मिळेल फक्त एक. फिल्डिंग केली आहे, ऋतिक काळ नव्हता त्या ठिकाणी. अडवला बॉल, रन वाचवल्या 3. आता मॅच बाकी आहे 20 चेंडू आणि 46. 20 बॉल 46 धावा. सिक्सर पाहिजेत आता. आणि संदीप काळन ज्या पद्धतीने बॅटिंग करतो ना, की जर का संदीपची बॅट इथून चालतीये 20-46 हा स्कोर स्वर्गीय नवनाथ स्मृती विघ्नेश 11 ला कठीण नाहीये. पण गोलंदाजी ट्रॅक वरती अमोल जाधव आहे. अमोल वर्सेस संदीप ही लढाई. बॅट ब्रश झाला 1 रनचा कॉल. रन इथून कंप्लीट. 19 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. जोपर्यंत सिक्सर येत नाही, जोपर्यंत चौकार येत नाही, तोपर्यंत स्वर्गीय नवनाथ स्मृती विघ्नेश 11चा पाऊल हे फायनलच्या दिशेने पडेल की नाही हा प्रश्न आहे. अजूनही सस्पेन्स कायम आहे, कारण 19 बॉल आणि 45 धावांची गरज आहे. इट्स अ सेमी फायनल मॅच. चॅम्पियन पदासाठी जायचं फायनल मध्ये. शेवटचा बॉल अमोलचा. स्ट्रोक मारलाय, गॅप मध्ये ढकललाय चेंडू. कव्हर मधून चाललाय, ऋतिक काळन पोहोचलाय. आपण चेंडू चाललाय सीमा पार. लास्ट मोमेंटला प्रयत्न अपुरे. चौकार अडवण्याचा मारलाय चौकार त्या बॅट्समनला, अर्थात अजयला आणखी 200 रुपयाचा कॅश प्राइज सुभाषजी काळन साहेबांच्या वतीने. खरं तर आज रविवारी एटीएम बंद असतील की काय या भीतीने सुभाषजी काळन साहेबांनी आधीच सगळी कॅश काढून ठेवली होती. अजयला परत 200. मिलन आपण नोट डाऊन करून घ्या. परत अजय सोनावलेच्या नावावरती 200 जमा झालेले आहेत. क्रिकेटच्या मैदानावरती सामना अजूनही बॅलन्स आहे. 18 चेंडू 41 धावांची गरज आहे. 18 बॉल 41. आतापर्यंत सामना अजूनही बॅलन्सच आहे. 18 बॉल 41. सूरज गोडविंदे मेहनत घेत आहेत. काय बॅटिंग करतो अजय सोनावले, संदीप काळन. 2 ओव्हर मध्ये एकही विकेट आउट न करता 20 रन केलेले आहेत. त्यामुळे 18 बॉल 41. सगळ्यांच्या नजरा या मॅच कडे लागलेल्या आहेत की फायनल मध्ये कोणती टीम येईल. सुभाषजी काळन, माजी तंटमुक्ती अध्यक्ष मनोहरजी डायरे, त्याचबरोबर पोलीस पाटील मधुकरजी डायरे, दत्ता तांबोळी, त्याचबरोबर माजी कर्जत पंचायत समिती सदस्य सुनीलजी गोडविंदे, दोस्ती डाब्याचे ओनर अनिल शेठ काळन व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आणि या सेमी फायनलचा आनंद ते लाईव्ह टेलिकास्ट, खरं तर प्रक्षेपण ते स्वतः उपस्थित राहून बघतात. संदीप काळन जोपर्यंत आहे तोपर्यंत स्वर्गीय नवनाथ स्मृती विघ्नेश 11 या संघासाठी एक मोठी इनिंग खेळणारा बॅटरची जी ताकद आहे ती संदीप काळनच्या स्वरूपात आहे. आणि 18 बॉल 41 पाहिजेत. जर का सामना टाय झाला तर सुपर ओव्हर असेल. 18 चेंडू 41 ची गरज आहे. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर. सूरज जर अंपायर त्या ठिकाणी आहेत.
येणारे 18 बॉल 41 टार्गेट. संदीप काळन वर्सेस सायली 11 अशी लढत आहे. कारण सूरजला अक्षयला माहिती आहे की संदीप जर का राहिला तर हा संदीप या मॅचला फिनिश करू शकतो. कारण ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंग जेवढा चिवट खेळाडू होता ना तसाच पिंपलोलीचा संदीप काळन. पहिला बॉल. ओ हो 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 चाललाय चेंडू सीमा पार. कडक शॉट. आणखी 200. संदीप काळनच्या सिक्सर साठी शिवाजी काळन यांच्या वतीने खतरनाक बॅटिंग. संदीपच्या अगदी पट्ट्यात चेंडू दिला आणि स्वर्गीय नवनाथ स्मृती विघ्नेश 11च्या पठ्ठ्याने मारलाय षटकार. एक सिक्सर. आता 17 बॉल 35. 17 बॉल 35 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती आलेलं आहे बॉलर करण पवार. 17-35. विकेट विकेट इम्पॉर्टंट आहे आता संदीप काळनची. चेस डाऊन. मागे संदीपच्या बॅटला लागला. सूरज जातोय. चाललाय चेंडू बाउंड्री पार. सेमीफायनल मध्ये आणखी 200चा कॅच प्राइज. शिवाजी काळन यांचं काय बॅटिंग करतो संदीप काळन. संदीपचा चौकार, संदीपचा षटकार. प्रत्येक षटकार, प्रत्येक चौकार, प्रत्येकी 200. आता मॅच देखील ताब्यात येत असताना 16 बॉल मध्ये धावा पाहिजेत 31. 16 बॉल आणि 31 धावा. सेमीफायनल आहे. संदीप काळन, अजय सोनावले अजून आउट झालेले नाहीयेत. 14 बॉल मध्ये दोघांनी 30 धावा केल्यात. 16 बॉल मध्ये अजून 31 करायचेत. 14 मध्ये 30 केल्या, 16 मध्ये 31 करायचेत. करण पवार वरती चढवलेला हल्ला. सेमीफायनल जिंकण्यासाठी संदीप काळनची सुरू असलेली बॅटिंग होऊ शकतात जर का या 2 फलंदाजांना आउट केलं सायली 11ने. आता विकेट किपरच्या भूमिकेत सूरज आलेले. गेम प्लॅन यष्टांच्या मागून बनवतायत. संदीप साठी हा चेंडू. रनआउटची चान्स आणि पकडली विकेट. अजय सोनावलेला आउट केलंय. घाई केली अजयने. गरज नव्हती. कॉलिंग नव्हतं संदीपचं आणि विकेट आउट. 15 बॉल 31 ची गरज आहे आता. परेश हजारे मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. सेमीफायनल आहे. सहजासहजी हार मानणारे दोनही टीम नाही आहेत. सूरज गोडविंद किती धावतोय बघा. तुम्हाला असं वाटणार नाही की सूरज कुठे दमलाय 2 दिवस प्लॅनिंग करून. जाईल प्रत्येक बॉलवरती. बाकी फिल्डरचे पाय चालत नसतील पण सूरज जणू काही एखाद्या गाडीत बसला आणि मैदानाला फेरी मारतोय अशी त्याची धावपळ आहे सगळी. कारण घेणारे 15 बॉल 31 ची गरज आहे आता. 15 बॉल 31. 15 बॉल 31 जावा. परेश हजारे नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. संदीप काळन, रिकी पॉन्टिंग जोपर्यंत आहे तोपर्यंत सामना आहे स्वर्गीय नवनाथ स्मृती विघ्नेशला. समोर मारला खेळाडू लॉंग ऑनच्या डोक्यावरून. संदीप काळनचा चौकार. परत 200चा कॅश प्राइज शिवाजी काळन यांच्याकडून. जेवढे चौकार जेवढे षटकार तेवढे 200. आजची कमाई संदीप काळने याच मॅच मध्ये काढली. 14 बॉल 27. 14 बॉल 27. खरं तर सायली 11चे हेड कोच अनिलजी काळन यांचा आता सल्ला त्यांना ऐकावा लागेल. संदीप काळनला कसा चेंडू टाकावा याचा कान मंत्र त्यांनी आता दिलेला आहे. सूरज सांगतायत की चेंडू कुठे टाकायचा आहे. पण 14 बॉल 27. क्रिकेट बॅट्समनला आउट करायला एक चेंडू काफी असतो. 1 बॉल इज इनफ टू टेक अ विकेट. विकेट घ्यायला एक चेंडू काफी आणि तो गोल्डन बॉल टाकावा लागेल. सायली 11चे जेवढे सपोर्टर आहेत त्या सगळ्यांची आता एकच इच्छा असेल की 1 बॉल आणि संदीप काळनची विकेट. कारण संदीपची विकेट कमावली तर मॅच त्यांना ताब्यात घेता येईल. 14 बॉल 27. 61 धावा चेस करायचे. त्यासाठी एक चांगला फलंदाज पाहिजे आणि त्यासाठी संदीप काळन उभा आहे. 14 बॉल 27. गेम ऑन आहे. 50-50 आलेली आहे मॅच. करण पवार बॉलरचा हा चेंडू बघायचंय. पंच त्या ठिकाणी आहेत. डॉट बॉल. व्हेरी गुड बॉलिंग. 13 बॉल 27.
13 बॉल 27. करण पवार, संदीप काळन लास्ट बॉल. कव्हर मधून काढलाय चेंडू संदीप काळने. एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल अडवलाय. 1 रन. 3 ओव्हर संपल्या. धावा झाल्या 3 ओव्हर मध्ये 35. 12 चेंडू मध्ये धावा पाहिजे 26. 12 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. अजूनही मॅच. 12 बॉल 26. पाण्याच्या बॉटल रेडी ठेवा. पाण्याची बॉटल येईल मैदानावरती बॉटल येईल. या दरम्यान ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. तर आपण या स्पर्धेमध्ये खरं तर ज्यांनी आपल्याला लागतील तेवढे चेंडू देण्याचा जो शब्द दिला होता तो शब्द त्यांनी पक्का केला आणि जो खंबीर पाठिंबा ज्यांनी दिला ते मधुकरजी डायरे यांचा सत्कार या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेल सुभाजी काळन साहेबांना की आपण मधुकरजी डायरे यांचा सन्मान या ठिकाणी करावा. मधुकरजी डायरे यांचा सन्मान. कॅमेरामॅनला विनंती करेल की कॅमेरा आपण टर्न करा. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये खरं तर ज्यांनी या स्पर्धेसाठी चेंडू पुरवले ते मधुकरजी डायरे यांचा सत्कार सुभाषजी काळन यांच्या शुभास्ते आपण करत आहोत. स्क्रीनवरती बघू शकाल आपण हा सन्मान होत असताना पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा सन्मान आभार व्यक्त करतो की त्यांनी या स्पर्धेसाठी चेंडू पुरवलेले आहेत. खूप छान काम कॅमेरामॅनचं आपण पाहतोय आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी केला जातोय. थँक्यू सो मच. आणि त्यानंतर पिंपलोली ग्रामपंचायतीचे माजी तंटमुक्ती अध्यक्ष मनोहर कृष्णा डायरे यांचा सत्कार या ठिकाणी केला जाईल. मी सुनीलजी गोडविंदे साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण मनोहरजी डायरे यांचा देखील सत्कार या ठिकाणी करावा. या क्रीडा स्पर्धेला त्यांचा देखील त्यांची उपस्थिती आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत सुनीलजी गोडविंदे साहेबांच्या शुभ हस्ते. त्यानंतर दत्ता तांबोळी दादांचाही सत्कार आपण या ठिकाणी करतोय. गोडविंदे साहेब आपण तिथेच थांबा. दत्ता तांबोळी यांचा देखील सत्कार या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेल कोळिवलीचे दत्ता तांबोळी यांना की आपण पुढे आपला देखील सत्कार आम्ही GPL मध्ये करत आहोत. कारण कोळिवलीकरांनी मैदान दिलं त्याबद्दल संजय तांबोळी दादा यांचेही आभार आणि कोळिवलीचे दत्ता तांबोळी यांचा सत्कार आम्ही करतोय. चला गेम मध्ये जास्त वेळ घेऊ नका. आता 12 चेंडू आणि 26 ची गरज आहे. तत्पूर्वी आपण 12 चेंडू 26 ची गरज आहे. 12 बॉल 26. सेमीफायनल अमोल जाधव चौथ्या ओव्हर मध्ये आलेला अमोल. पहिला बॉल संदीप काळनच्या बॅट मधून हा स्ट्रोक चाललाय. षटकार क्लिअर केलाय. षटकार. आणखी 200 रुपयाचा कॅश प्राइज सुभाजी काळन यांच्याकडून. का बॅटिंग करतोय संदीप काळन. संदीप काळन नावाचं वादळ आलंय बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय नवनाथ स्मृती विघ्नेश 11 टीम कडून. आणि हा संदीप काळनचा धमाका मैदानाच्या आतमध्ये. सामना आता थोडासा खेचलाय. आज अजून जर का 2 लगावले तो नवनाथ स्मृती विघ्नेश 11 चे ओनर योगेश मुने आणि सुरेश सोनावले यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज आणि प्रत्येक 6 साठी 300 रुपयाचा कॅश प्राइज आहेच. काय बॅटिंग आहे. सामना आता 11 बॉल 20. 11 चेंडू 20 धावांची गरज आहे. आता सोपा सामना आता थोडासा मी म्हणेल की बदललाय. सायली 11 साठी आता कडवी झुंज बाकी राहिलेले. 11 बॉल 20. 2003 च्या वर्ल्ड कपला सगळे भारतीय रिकी पॉन्टिंग आउट होईल याची वाट बघत होते. आता सायली 11 चे सगळे सपोर्टर संदीप काळन आउट होण्याची वाट बघतायत. 11 बॉल 20. अमोल जाधव तो गोल्डन चेंडू टाकणार का या 5 बॉल मध्ये. 11-20. संदीपचा शॉट पॉइंट कडे. रनआउटची चान्स. 1 रन. 10 बॉल 19 रनची गरज आहे. खरं तर मैदानावरती हे सगळे खेळाडू खेळतात पण प्रेक्षकांची मान्यवरांची धाकधूक वाढली आता. 10 बॉल 19. कोण जिंकणार, कोण विजय मिळवणार, कोण फायनल मध्ये जाणार. परेश हजारे
स्ट्राईक वरती आलाय. समोर अमोल जाधव. अमोल जाधवला या ओव्हर मध्ये विकेट घ्यायचीच आहे. हा कॅप्टन सूरज आणि अक्षयचा निर्धार आहे. एक रन रनआउटची चान्स होती इथे पण. नवनाथ स्मृती विघ्नेश 11चे सपोर्टर शांत झालेत. काय बॅटिंग केली संदीप काळरने. 11 बॉल मध्ये 32-30 धावा केल्या. माफी असावी, 13 बॉल मध्ये 30. 13 बॉल मध्ये 30 धावांची इनिंग खेळला संदीप काळन आणि आउट होत असताना ही विकेट. का बॅटिंग केली संदीप काळनने. जबरदस्त मॅच इथून रंगवली होती. 9 बॉल 18 पर्यंत सामना होता. धाकधूक होती. अनिल शेठ काळन प्रार्थना करत होते की बाबा एक बॉल येऊ दे आणि ही विकेट येऊ दे. आणि ती विकेट आता आलेली. आता 8 बॉल 18. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. ते मात्र केतन काळन. 8 बॉल 18. सामना अजूनही बाकी आहे. सेमी फायनल आहे. कोण जिंकेल. 8 बॉल 18. योगेश शेठ मुणे, सुरेश शेठ सोनावले यांचंही कॅश प्राइज आहे. 3 षटकारांसाठी 2000. 1 सिक्सरसाठी 300. पण अमोल जाधवने ते काम केलेलं आहे. 8 बॉल 18ची गरज आहे. मागे लागलाय. पाठीला लागलाय चेंडू. 7 बॉल 18. 2 बॉल केले. विकेट आली, डॉट आला. 7 बॉल 18. सूरज नक्की बॅट्समनशी काय सल्ला मसलत करत असेल त्यालाच माहिती. एकीकडे आम्ही विचार करतो धटिंगचा, भाऊ विचार करतोय. 7 बॉल 18. जबरदस्त मॅच. आता थोडीशी झुकवलेली. आता परत एकदा बॅटला लागलाय पॉइंट कडे. 1 रन. आता लास्ट ओव्हर मध्ये 17 धावांची गरज आहे. लास्ट ओव्हर मध्ये 17 धावांची गरज आहे. 17 धावा. पाण्याची बॉटल घेऊन जा. 17 धावांची गरज आहे. सतरा धावांची गरज आहे 6 बॉल मध्ये. चला आता आपण फिल्डिंग करणाऱ्या टीमला येणारे 6 बॉल 17 रन तुम्हाला वाचवायचे. बॅटिंग करणाऱ्या टीमला 17 धावा करायचेत. जर का सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर. काही होऊ शकेल. हे क्रिकेट आहे. सेमी फायनल आहे. इथे न खेळणाराही फलंदाज धावा करून जाईल. कोणाकडे ओव्हर असेल आता. 6 बॉल 17. परेश हजारे यांनी जर का षटकार हॅट्रिक मारली तर संघमालक योगेश मुणे आणि सुरेश सोनावले यांच्या वतीने 3000 रुपयाचा कॅश प्राइज असेल या सेमी फायनल मध्ये. 6 बॉल 17. 1 विकेट आली. दोन चौकार किंवा 2 षटकार मारले तर मनोहरजी डायरे यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज. 6 बॉल आणि 17. 6-17. हे क्रिकेट आणि हे क्रिकेट. आता शेवटच्या ओव्हरकडे अक्षय धुळे. पहिला बॉल अक्षय धुळेचा व्हाईट बॉल. 6 चेंडू 16 धावा.
सूरज गोडविंदे विकेट किपरच्या भूमिकेत अक्षय धुळेशी मीटिंग तर घ्यावीच लागेल. मीटिंग घेतली नाही तर मॅच फिरवता कशी येईल. 6 चेंडू 16 धावा, 6 बॉल 16 धावा. केतन काळन, परेश हजारे, अक्षय धुळे ज्याने GPLच्या 6व्या पारामध्ये महत्वाची ओव्हर हातात घेतलेली. बॅट्समन जर का प्रत्येक बॉल जर मारतोय तर मॅच ठसन बरी होईल. मारला केतनने बॉल. 1 रन कंप्लीट. दुसरी साठी जातील का? थांबवले परेशने. 5 चेंडू 15 धावा, 5 चेंडू 15 धावा. 1-1 बॉल, 1-1 रन. सेमीफायनल जिंकून फायनल मध्ये जाणार कोण? 5 बॉल 15. फिल्डिंगचं चक्र फिरवलं जात आहे. प्रत्येक फिल्डरला जागा करण्याचं काम कॅप्टन अक्षय आणि सूरज करतोय. 5 चेंडू 15 रनची गरज आहे. मारलाय परेश हजारेने. गॅप मोठा आहे. चाललाय डीप स्क्वेअरला चौकार. परेश हजारे चौकाराने 200चा कॅच प्राइज आहे परेश हजारेसाठी देखील. सुभाजी काळन यांच्याकडून आता 4 बॉल 11, 4 चेंडू 11 धावा. 11 फिल्डरच्या मधून 4 बॉल मध्ये 11 रन करायचे. अक्षय धुळेचा हा चेंडू आणि परेश हजारेच्या बॅट मधून गॅप शोधली परेशने. त्याला माहिती आहे की बऱ्याच अंतरावरती फिल्डर नाहीये, दूर वरती फिल्डर नव्हता त्या दरम्यान. आता 4 बॉल 11. अक्षय धुळे षटकार हॅट्रिक मारली तर योगेश मुणे आणि सुरेश सोनावले यांच्याकडून 3000 रुपयाचा कॅश प्राइज. 4 बॉल 11 रनची गरज. 11 धावा 4 बॉल मध्ये करायच्यात. 2 डॉट बॉल काढायचे अक्षय धुळेला. परत एकदा परेशच्या बॅट मधून स्ट्रोक आलाय. चेंडू अलॉंग दी कार्पेट अडवलाय. बॉल फेक केलाय नॉन स्ट्रायकरला. बॉल सुटलाय आणि 2 धावा. 3 बॉल आणि 9 रन. 3 बॉल आणि 9 धावा. सेमीफायनल. कोणती टीम फायनल मध्ये दाखल होईल? नहीं ये हम कह नहीं सकते कौन जीतेगा. 3 बॉल 9 रनची गरज. 3 बॉल 9. बॉलरला 2 डॉट बॉल टाकावे लागतील. अनिलजी काळन साहेबांना ताण लागली इतका हा सामना रोमांचक आहे. 3-9 हवेत खेळलेत. उंच हवे चेंडू कॅच होईल का? आणि कॅच ड्रॉप झालेली आहे. आता 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. परेश हजारेने जर हा सामना जिंकून दिला, योगेश मुणे आणि सुरेश सोनावले या टीम पॅकर कडून 2000चं बक्षीस आहे. कारण 2 बॉल मध्ये 7 धावा करायचे. 2 बॉल 7. अक्षयचा चेंडू विकेट किपरच्या हातात. रनआउटची विकेट. मॅच अजून बाकी आहे. जर 1 बॉल मध्ये 6 मारला तर सामना टाय होईल आणि सुपर ओव्हर खेळवली जाईल. 6 मारणारा बॅट्समन आता हवाय मैदानाच्या आत. 1 बॉल 7. 6 मारणारा बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जायला हवा. अंपायर त्या ठिकाणी आहेत. एक बॉल 7 धावांची गरज आहे. पण जर का 6 मारला तर सामना टाय होईल.
आदित्य डायरेला या बॉलवरती सिक्सर मारावा लागेल. जर का हा विजयी षटकार आला तर वैष्णवी कन्स्ट्रक्शनचे ओनर जयेश दादा डायरे तदनंतर बालूदादा डायरे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. हव्यात विजयासाठी एक चेंडू 7 धावसंख्येची गरज. 6 धावा जर का कमावल्या तर सामना बराबरी सुटणार. अक्षय धुले मैदानाच्या आतमध्ये लास्ट बॉल गोल्डन चेंडू. लास्ट बॉल आग ओकत असताना आणि सूरज गोडविंदे यांचा जल्लोष सांगतोय आय एम गो टू फायनल.